संजय राऊत 288 पैकी 300 जागा येतील असं म्हणू शकतात ते महान आहेत प्रवीण दरेकर। निवडणूक झाल्यानंतर आमचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आढावा घेत असतात। काय स्थिती आहे, काय करायला पाहिजे या संदर्भात आढावा घेत असतात। निकालाला कसं सामोरं जाऊन वाटचाल करायची या संदर्भात भेट झाली। रणनीती काही आखली असेल तर माध्यमात थोडी सांगायची असते। अंमलबजावणी केल्यानंतर दिसत असतं। मला वाटतं ठाकरेंना पराभव दिसतोय, त्यामुळे रडीचे डाव खेळत आहेत। पराभवाच्या गोष्टी आधीच विश्लेषण करायचेत। संजय राऊत 288 पैकी 300 जागा येतील असं म्हणू शकतात ते महान आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं मतपेटीत कौल दिलाय, महायुतीच्या बाजूने जनाधार दिलाय। महाराष्ट्रातल्या जनतेनं नाकारल्याचं चित्र उभं राहिलंय। सर्व आढावा घेत कशी व्यूहरचना करायची या संदर्भात आढावा घेतला। कारण उद्या मतमोजणी आहे, त्याआधी बैठक पार पडलेली आहे। काय नेमकं बैठक ना, बैठक वगैरे अशी काही नव्हती, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे प्रमुख नेते असणारे देवेंद्रजी राज्यातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामुळं कुठे काय झालं आहे, काय स्थिती आहे आणि कायच त्या ठिकाणी चर्चा विमर्श त्या ठिकाणी झाला आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीला, उद्या येणाऱ्या निकालाला कशा पद्धतीनं सामोरं जाऊन त्या ठिकाणी वाटचाल करायची अशा अर्थानं बैठक नव्हती, परंतु भेटणं होतं। भाऊ ज्या पद्धतीने अपक्ष आणि बंडखोर आहेत यांना समाविष्ट करून घेण्यासाठी काही विशेष नाही, तर रणनीती काय असं काय सांगत नाही ना। समजा रणनीती असेल तर ती मीडियात थोडी आम्ही सांगणार। म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की तिकडे लगेच दुसरे जातील। रणनीती सांगायसाठी नसते, त्याची अंमलबजावणी झाल्यावर आपल्याला दिसून येईल। भाऊ संजय राऊत जबाबदारी दिल्याचं कळतंय प्रवीण दरेकर नाही असं काही नाही। जबाबदाऱ्या तोही रणनीतीचा एक भाग आहे। त्याच्यामुळे कुणावर काय दिले, काय ठरलं आहे ही तुमची अपेक्षा असली तरी मी सांगणार नाही आहे। परंतु एक खरं आहे की सर्व आढावा घेऊन उद्या कशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यूहरचना करायची याच्या संदर्भात त्या ठिकाणी भाऊ काल उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना सांगितलं आहे की लोकसभेला जो गैरप्रकार झाला, म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झाला, तसे प्रकार यावेळी होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही खबरदार राहा, सतर्क राहा। तिथे जर काही आढळल्यास तुम्ही लगेच आवाज उठवा असं त्यांनी सांगितलं। नाही, मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि पराभव दिसतोय म्हणून अशा प्रकारचे रडीचे डाव अगोदर खेळायचं सुरू आहे। म्हणजे उद्या पराभव झाल्यानंतर विश्लेषण करताना त्याचं ग्राउंड अगोदरच तयार करायचं हे महाविकास आघाडी नीटपणे त्या ठिकाणी प्लॅन केलेलं आहे। उदाहरणार्थ रोहित पवार त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राम शिंदेवर, निवडणूक यंत्रणेवर आगपाकड करतायत, याचा अर्थ ते हल्लेत पराभव समोर दिसतोय। संजय राऊत असं म्हणतात 160 महाविकास आघाडीच्या जागा येतील। संजय राऊत 288 पेक्षा 300 जागा येतील असंही ते बोलू शकतात, एवढे ते महान आहेत। विजय वडेट्टीवार असंही म्हणतात की इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते, त्यामुळे मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये चांगली सुरक्षा असली पाहिजे। जसं मी आपल्याला म्हणालो, महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही कौल द्यायचा आहे तो मतपेटीत सील आहे आणि त्यांनाही कळून चुकलं आहे की जनतेनं महायुतीच्या बाजूनं जनाधार दिला आहे, सरकारने चांगलं काम केलं आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना नाकारण्याचं आज चित्र उभं राहिलं आहे। आणि मग उद्या पराभूत झाल्यानंतर काय त्याचं विश्लेषण, त्याचं ग्राउंड ते तयार करते, त्याच्या पलीकडे काय नाही। ठीक आहे, थँक्यू।